श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 96वा सर्ग वाचूया. धूम्राक्ष मारला गेला ही वार्ता ऐकताच राक्षसराज रावणाला अत्यंत क्रोध आला. तो फुटकारणाऱ्या सापाप्रमाणे जोरजोरात श्वास घेऊ लागला. क्रोधाने कलुषित होऊन गरमागरम दीर्घ श्वास ओढून त्याने क्रूर निशाचर महाबली वज्रदंष्ट्राला हाक मारली आणि तो म्हणाला, वीरा, तू राक्षसांसह जा आणि दशरथ कुमार राम आणि वानरांसह सुग्रीवास मारून टाक. तेव्हा तो मायावी राक्षस जशी आज्ञा असे म्हणून खूप मोठ्या सेनेसह त्वरेने युद्धासाठी निघाला. तो हत्ती, घोडे, गाढवे आणि उंट इत्यादी स्वाऱ्यांनी युक्त होता. चित्त एकाग्र करून तो निघाला. पताका, ध्वज आदींनी विचित्र दिसणारी वाहने त्याच्या स्वारीत होती. खूपसे सेनाध्यक्ष त्याच्या स्वारीची शोभा वाढवित होते. विचित्र केयूर आणि मुकुट परिधान केलेला वज्रदंष्ट्र कवच धारण करून हाती धनुष्य घेऊन त्वरेने युद्धावर निघाला. ध्वजपताकांनी अलंकृत, दीप्तिमान आणि सुवर्ण साजांनी सजविलेल्या सुसज्ज रथाची परिक्रमा करून सेनापती वज्रदंष्ट्र त्याच्यावर आरूढ झाला. त्याच्या समवेत हृष्टी, विचित्र तोमर, घोटीव मुसळे, भिंदीपाल, मनुष्य शक्ती, पट्टिश, खड्ग, चक्र, गदा आणि तीक्ष्ण परशूंनी सुसज्जित खूपसे पायदळ योद्धे निघाले. त्यांच्या हातात अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे शोभून दिसत होती. विचित्र वस्त्रे नेसलेले सारे राक्षस वीर आपल्या तेजाने दीप्तिमान दिसत होते. शौर्यसंपन्न मदमस्त गजराज हिंडत्या फिरत्या पर्वतांसारखे वाटत होते. हातात तोमर, अंकुश धारण केलेले माहूत ज्यांच्या मानेवर स्वार झाले होते, तसेच जे युद्धकलेत कुशल होते ते हत्ती युद्धासाठी आघाडीला चालू लागले. उत्तम लक्षणांनी युक्त असे जे अन्य महाबली घोडे होते ते युद्धाला निघाले. त्यांच्यावर शूरवीर सैनिक स्वार झाले. युद्धाच्या उद्देशाने प्रस्थापित झालेली राक्षसांची ती सारी सेना वर्षाकाळी गरजणाऱ्या आणि विजांनी चमचमणाऱ्या मेघांसारखी शोभून दिसत होती. ती सेना लंकेच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडली तेव्हा तिला वानरयुतपती अंगद वाट अडवून उभा ठाकलेला दिसला. तिकडून बाहेर पडताच राक्षसांसमोर शुभसूचक अशुभसूचक अपशकुन प्रकट होऊ लागले. मेघरहित आकाशातून तत्काळ दुस्सह उल्कापात होऊ लागला. भयानक गिधाडे मुखातून आगीच्या ज्वाळा ओकत आपली बोली बोलू लागले. घोर पशु अशी बोली बोलू लागले की तिच्यातून राक्षस संहार सूचित होत होता. युद्धासाठी येणारे योद्धे वाईट प्रकारे अडखळून खाली पडू लागले. त्यामुळे त्यांची दारुण अवस्था झाली. ही उत्पातसूचक लक्षणे पाहूनही महाबली वज्रदंष्ट्राने धैर्य सोडले नाही. तो तेजस्वी वीर युद्धोत्सुक होऊन निघाला. तीव्र गतीने येणाऱ्या त्या राक्षसांना पाहून विजयलक्ष्मीने सुशोभित होणारे वानर मोठ्या जोराने गर्जना करू लागले. त्यांनी आपल्या सिंहनादाने सर्व दिशा दुमदुमून सोडल्या. त्यानंतर भयानक रूप धारण करणाऱ्या घोर वानरांचे राक्षसांशी तुमुल युद्ध सुरू झाले. दोन्ही दलांचे योद्धे एकमेकांचा वध करू इच्छित होते. ते मोठ्या उत्साहाने युद्धासाठी निघत, पण देह आणि मान कापली गेल्यामुळे पृथ्वीवर कोसळत. त्यावेळी त्यांची अंगे रक्ताने भिजून जात. युद्धातून कधीच मागे न फिरणारे आणि परिघासारख्या बाहूंचे कितीतरी शूरवीर एकमेकांपाशी पोहोचून परस्परांवर नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा प्रहार करीत होते. त्या युद्धस्थळी वापरलेल्या वृक्षांचा, शिळांचा आणि शस्त्रास्त्रांचा महान घोर आवाज जेव्हा कानावर आपटत असे तेव्हा तो हृदय विदीर्ण करून टाकीत होता. तेथे रथांच्या चाकांचा घरघराट असा आवाज, धनुष्याचा भयानक टनत्कार, तसेच शंख, भैरी, मृदुंगांचा नाद एकमेकात मिसळल्यामुळे भयंकर भासत होता. काही योद्धे आपापली हत्यारे फेकून बाहुयुद्ध करू लागत. थपडा, लाथा, बुक्या, वृक्ष आणि गुडघ्यांचा मार खाऊन कित्येक राक्षसांच्या शरीरांचा चक्काचूर झाला. रणदुर्मद वानरांनी दगडांनी मारामार करून कितीतरी राक्षसांचा भुगा करून टाकला. त्यावेळी वज्रदंष्ट्र आपल्या बाणसंधानाने
वानरांना भयभीत करीत तिन्ही लोकांच्या संहाराला निघालेल्या पाशधारी यमराजासारखा रणभूमीवर धुमाकूळ घालू लागला। त्याच्या बरोबरीने क्रोधाने भरलेले तसेच नाना प्रकारची शस्त्रास्त्रे धारण केलेले इतर अस्त्रवेत्ते राक्षस देखील वानर सेनांचे रणकंदन करू लागले। परंतु प्रलयकाळी पेटलेला अग्नी जसा प्राणीसंहार सुरू करतो तसा वालीपुत्र अंगदाने निर्भयपणे द्विगुणित क्रोधाने त्या सर्व राक्षसांचा संहार सुरू केला। त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते। तो इंद्रतुल्य पराक्रमी होता। ज्याप्रमाणे सिंह छोट्या वन्य पशूंना सहजपणे नष्ट करून टाकतो त्याचप्रमाणे अंगदाने एक वृक्ष उचलून त्या सर्व राक्षसगणांचा घोर संहार करायला सुरुवात केली। अंगदाचा मारा खाऊन ते भयानक पराक्रमी राक्षस डोकी फुटल्यामुळे तोडलेल्या वृक्षाप्रमाणे पृथ्वीवर कोसळू लागले। त्यावेळी रथ विचित्र ध्वज घोडे राक्षस तसे वानरांची शरीरे रक्ताच्या धारांनी भरून गेल्यामुळे ती रणभूमी मोठी भयानक वाटत होती। योद्ध्यांच्या हारांनी केयुरांनी वस्त्रांनी आणि शस्त्रांनी अलंकृत झालेली रणभूमी शरदकालाच्या रात्रीप्रमाणे शोभून दिसत होती। अंगदाच्या वेगाने तेथील विशाल राक्षस सेनेचा जसा वायू वेगाने मेघ कंपित होतो तशी त्यावेळी थरथर कापू लागली। अंगदाच्या पराक्रमामुळे आपल्या सेनेचा संहार होताना पाहून महाबली राक्षस वज्रदंष्ट्र अत्यंत क्रुद्ध झाला। तो इंद्राच्या वज्राप्रमाणे तेजस्वी असलेले आपले भयंकर धनुष्य खेचून वानर सेनेवर बाणांचा वर्षाव करू लागला। त्यांच्या बरोबर अन्य प्रमुख शूरवीर राक्षस देखील रथावर बसून हातात तरतरांची हत्यारे घेऊन संग्राम भूमीवर युद्ध करू लागले। वानरात देखील जे विशेष शूरवीर होते ते सारे वानर शिरोमणी सगळीकडून एकत्र होऊन हातात शिळा घेऊन झुंजू लागले। त्यावेळी त्या रणभूमीवर राक्षसांनी मुख्य वानरांवर हजारो शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला। मत्त अतिप्रमाणे विशालकाय असलेल्या वीर वानरांनी देखील राक्षसांवर अनेक पर्वत वृक्ष आणि मोठमोठ्या शिळा फेकल्या। युद्धात पाठ न दाखविणारे आणि उत्साहपूर्वक झुंजणारे शूरवीर वानर आणि राक्षस यांच्यातले युद्ध उत्तरोत्तर वाढतच गेले। कोणाची डोकी फुटली, कोणाचे हात आणि पाय तुटले आणि खूपशा योद्ध्यांची शरीरे शस्त्राघातांनी पीडित होऊन रक्तरंजित झाली। वानर आणि राक्षस दोघेही जमिनीवर कोसळू लागले। त्यांच्यावर कोल्ही कुत्री गिधाडे आणि कावळे तुटून पडले। गिधाडांचे थवेच्या थवे घिरट्या घालू लागले। ज्यांची मस्तके तुटलेली होती अशी धडे सगळीकडे विखुरली गेली। ती भित्र्या स्वभावाच्या सैनिकांना भयभीत करीत होती। योद्ध्यांचे कापले गेलेले हात शिरे आणि शरीराचे मध्यभाग पृथ्वीवर लोळत होते। वानर आणि राक्षस दोन्हीही दलांचे लोक तेथे जमिनीवर पसरले होते। त्यांना थोड्याच वेळात वानर सैनिकांच्या प्रहारांनी घायाळ झालेली सारी निशाचर सेना वज्रदंष्ट्राच्या डोळ्यांसमोर रणांगणातून पळ काढू लागली। इथे 96वा सर्ग पूर्ण झाला। उद्या आपण 97वा सर्ग वाचूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा। कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा। धन्यवाद। जय जय श्रीराम।